नमस्कार मंडळी, मी आहे राज पाटील. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा पाटील पोल्ट्री फार्ममध्ये. तर आजची व्हिडिओ खूप महत्त्वाची असणार आहे. त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या फार्मची ओपनिंग कशा प्रकारे झाली व आपल्या फार्मचं काम तर पूर्ण झालेलं आहे. हा ओपनिंगचा आदली दिवस आहे. आता बघू शकता पूर्ण नाईटमध्ये पण काम केलेलं आहे इलेक्ट्रिकचा. तर पूर्ण प्रकारे आपलं काम देखील झालेलं आहे व वेल्डिंगचं काम देखील झालेलं आहे. आपण कशा प्रकारे शेड बांधल्यावर कशा प्रकारे कंपाऊंड केलं याची पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ जाऊन बघा. खूप सुंदर असे व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपण शेडची एंट्रीला मस्त एक 2 गेट ठेवलेले. आपल्याला ॲक्च्युली 3 गेट ठेवायचे होते, पण आपला शेड थोडा छोटा आहे. 40x15चा शेड आहे, जेणेकरून 2च पार्टिशन चांगले होतील. व आपला जुना फार्म होता तिथे आपण ब्रूडिंग सेटअप करणार आहे. इथे फक्त आपण रात्री कोंबड्यांना बसण्यासाठी व हॅचिंग सेटअप करणार आहे आणि तिकडे ब्रूडिंग सेटअप करणार आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपला हा दुसरा दिवस आहे. आपण तुम्हाला रात्री थोडंसं दाखवलं, इलेक्ट्रिशियनचं काम कंप्लीट झालं होतं. हा दुसरा दिवस आहे. तर बघू शकता पूर्ण जागेवर आपण चांगल्या प्रकारे झाडं देखील आहेत या जागेवर आणि आपण याच्यात अजून झाडं ॲड करणार आहेत. जसे झालं शेवग्याची आपण 5-6 झाडेच ॲड करणार आहेत. आपल्याला ॲक्च्युली मागच्या वर्षी त्यांना झाडं लावायला पाहिजे होतील, जेणेकरून यावर्षी आपण कोंबड्यांना तो पाला खाता आला असता व सावली देखील पडली असेल. पण ॲक्च्युली मागच्या वर्षी आपला प्लॅन नव्हता. हा प्लॅन अचानक ठरला की आपण नवीन एक पॉलिट्री सुरू करू. आपली जुनं पॉलिट्री होती ती जागा छोटी असल्या कारणाने तर आपण ही मोठी पॉलिट्री करायला घेतलेली आहे. प्युअर गावरान कुक्कुटपालन म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्ही पूर्ण व्हिडिओ जाऊन बघा. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो. तर अशा प्रकारे आपली एरिया आहे. तर बघू शकता आपण कंपाऊंड केलेलं आहे, त्याला कोणती जाळी वापरली याची पूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. तर बघू शकता आता आपण मस्त आपल्या शेडच्या एंट्रीला एक गेट आहे आपला. हा गेट 8x6 फुटाची हाईट आहे. तर बघू शकता आपण एक सुंदर प्रकारे हार आणलेला आहे. आज वार होता शनिवार आणि आता आपण ओपनिंग करून थेट कोंबड्या आणण्यासाठी जाणार होतो. आपल्या जुन्या कोंबड्या दिल्या होत्या त्या कोंबड्या आणण्यासाठी जाणार होतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ देखील आणि पिल्ली देखील भेटलेली आहेत. आपल्या कोंबड्यांची कमसे कम 25-26 पिल्ले आहेत व आपले काहीतरी 20 का 25 कोंबड्या आहेत. व कोंबडे कमी आहेत. कोणच्याकडे कोंबडे चांगले गावठी असतील तर आपल्याला नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता आता आपण एंट्रीला मस्त हार बांधलेले आहे, नारळ वगैरे फोडून झालेले आहे. तर आपण शेडमध्ये आलो. शेड बघू शकता आपण जास्ती कमी खर्चात व पूर्ण मॅनेजमेंट प्रॉपर असेल असं शेड केलेलं आहे. तर आता आपण याच्यात हायड्रोफॉनिक सेटअप देखील बनवणार आहेत व आजोला बेड देखील बनवणार आहेत आणि एक लार्वा असतो, तो लार्वामध्ये आपल्याला खूप सारं प्रोटीन भेटतो, ते देखील आता आपण तयार करणार आहेत, जेणेकरून आपलं खाद्य खर्च कमी होईल. अशा प्रकारे आपण पूर्ण मॅनेजमेंट करणार आहेत. बघू शकता आपण कोंबड्या घेण्यासाठी आलेलो आहेत. तर हाणताना खूप अडचण झाली, जेणेकरून व्हिडिओ बनवता नाही आली. आपण पूर्ण ती रिक्षामध्ये आणलेली आहेत. तर आता बघू शकता तुम्ही आता चांगल्या प्रकारे संध्याकाळ झालेली आहे. आता तुम्ही नवीन कोंबड्या आणल्या लगेच कोंबड्या नका सोडू, कारण की ही पिल्ली पण आहेत छोटी. सर्वप्रथम त्यांना इलेक्ट्रॉन पावडर असते ती द्या किंवा ORS असलं तरी चालेल. जास्त करून इलेक्ट्रॉन पावडर सजेस्ट करतो, जेणेकरून कोंबड्यांचा ताण कमी होतो व कोंबड्यांना चांगलं वाटतं. कारण की एवढं ट्रॅव्हल करून आलेले होते, कमसे कम 1 किंवा 1.5 घंटा ट्रॅव्हल करून आलेले होते आणि आपण ते कोंबड्या आणल्या. त्यांच्याकडे टेट्रासायक्लिन पावडर होती, ती त्यांनी देखील आपल्याला दिली, कारण की आपण त्यांच्या पूर्ण कोंबड्या आणलेल्या होत्या आणि अर्ध्या आपल्या कोंबड्या होत्या त्याच्यात आणि अर्ध्या त्यांना आपण कोंबड्या दिलेल्या होत्या. त्यांच्या पिल्ली पण झालेली होती, तुम्हाला दाखवली. याच्यामध्ये थोडे क्रॉस आहेत, त्याच्यात एक फायटर आहे असील आणि एक कोंबडी पण असील आहे प्युअर, ते आपण अलग करून ठेवणार. आता सध्या त्यांना इथे फ्रेश, कारण की कमी एरियामध्ये होत्या. तर आता हा दुसरा दिवस आहे. कोंबड्यांना आपण पूर्ण 1 दिवस शेडच्या आतमध्येच ठेवलं. त्यांना माहिती पडून द्या आपल्याला इथे यायचे व त्यांना बसण्यासाठी सेटअप देखील बनवला. हा दुसरा दिवस आहे. बघू शकता आता दुसऱ्या दिवशी आपला हा एकच गावठी कोंबडा राहिलेला आहे आपल्याकडे, कारण की आपल्या जुन्यामध्ये रानिकेत व्हायरस आलेला होता. त्याच्यात आपले कोंबडे खूप सारे मेले व काहीसे राहिले होते, ते आपण विकून टाकले. आणि हा एक कोंबडा आहे आपला जुना म्हणजे आता नवीन आहेच का की कमसे कम 7 महिन्याचा असेल, चांगला आहे. पण तो मोठा कोंबडा आहे तो त्याला मारतो. तर बघू शकता आपण हा दुसरा दिवस आहे. त्यांना संध्याकाळी 5 किंवा 5:30 वाजता सोडा. जसा आपला सूर्य मावळतो त्याप्रमाणे तुम्ही 5:30ला सोडलं तर ते त्यांना वाटतं आता आपला टाईम झालेला आहे तर आपण पुन्हा जाऊ. तर बघू शकता त्यांच्या येण्याच्या आधी त्यांना सोडून बाहेर
आता हा दुसरा दिवस होता, तर आपण पूर्ण त्यांना पॅक म्हणजे शेडच्या आतमध्ये ठेवलेलं. त्यांना बसण्यासाठी आपण अशा प्रकारे स्टँड केलेले आहे. तर या स्टँडची एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करीनच. पुढची व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओज असणार आहे. हा स्टँड कशा प्रकारे बनवला तुम्ही लोखंडाचा देखील बनवू शकता, काठ्याचा, चिंबराच्या काठ्यांचा सस्ता बनवायचा असेल तर त्याला किती फुटावर काठ्या चिंबराच्या लावाव्या, तर हे तुम्हाला मी शॉर्ट ब्लॉगमध्ये सांगतो. तर बघू शकता आपल्या शेडच्या बॅक साईडला असं जाली लावलेली आहे. आपण ही प्लॅस्टिकची जाली लावलेली आहे, कारण की ती तेवढी हाईटवर कोणता प्राणी चढू शकत नाही. तर आपण लोखंडाची जाली नाही लावली, पत्रा असणं, कारण की 11-12 फूट हाईट आहे, त्याच्यावर कोणता प्राणी चढणार नाही. जेणेकरून आपण प्लॅस्टिकची जाली लावलेली आहे. आणि पत्र्याची ती गॅप होती त्याला पूर्ण सिमेंट लावून पॅक केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओ एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.